श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। एकादशी व्रत हे भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात, परंतु एक एकादशी तिथी ही शुक्ल पक्षामध्ये येत असते, तर दुसरी एकादशी तिथी ही कृष्ण पक्षामध्ये येत असते। अशा प्रकारे महिन्यामध्ये 2 आणि संपूर्ण वर्षभरामध्ये 24 एकादशी तिथी येत असतात, परंतु प्रत्येक एकादशीला त्या महिन्यानुसार महत्त्व हे वेगवेगळं प्राप्त झालेलं असतं। तर आता यंदा पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 7 फेब्रुवारी 2025 ला रात्री 9:26 सुरू होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला 2025 वार शनिवारला 8:15 समाप्त होणार आहे। तर बघा, बुध तिथीनुसार ही एकादशी जी आहे तर ती 8 फेब्रुवारीला असणार आहे। या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचे विधिवत पूजन केलं जातं। विष्णुदेवांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। त्याचबरोबर एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात, भूत आणि भीतीपासून मुक्ती मिळते। तसेच आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होतात। या संपूर्ण सृष्टीचे पालन करता भगवान श्री हरी विष्णुदेव तर यांना हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते समर्पित मानलं जातं। त्यामुळे जो कोणी व्यक्ती या दिवशी मनोभावे एकादशीचं व्रत करतो, उपवास करतो, तर त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना विष्णुदेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होत असतात। परंतु आपल्याला जरी उपवास करणं शक्य झाले नाही तरी देखील एकादशीचं व्रत करणं शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण या दिवशी एका ठिकाणी फक्त एक तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। आता हे जे तुळशीचं पान आहे तर ते कुठे ठेवायचं आहे आणि कशा पद्धतीने ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, आता या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला स्नान करायचं आहे। स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही गोष्टी देखील टाकायच्या आहेत। तर पहिली वस्तू म्हणजे आपल्याला चमचाभर गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे काळे तीळ देखील आपल्याला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। तो तुळशी पत्र आपल्याला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। जेव्हा आपण अशा पाण्याने स्नान करतो तर आपल्याला एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं। त्याचप्रमाणे हळद नकारात्मकता नष्ट करते, तर ते तीळ जे आहे तर ते आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्यातील तेल जे असतं तर हे तेल बाहेर उतरतं आणि त्याचा आपल्या शरीराला अत्यंत खूप फायदा होतो। त्यामुळे आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्याला विष्णुदेवांची विधिवत पूजा करायची आहे। आपल्याकडे भगवान श्री हरी विष्णुदेवांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे। आणि जरी आपल्याकडे भगवान विष्णुदेवांची मूर्ती किंवा फोटो मूर्ती नसेल तर आपण आपल्या
घरामध्ये भगवान श्रीहरी बाळकृष्णाची मूर्ती असते तर ती मूर्ती सुद्धा घेऊ शकता, कारण भगवान बाळकृष्णांचं जे रूप आहे तर ते सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू देवांचंच एक रूप मानलं जातं। त्याचबरोबर विष्णू देवांच्या कोणत्याही अवताराची पूजा करू शकता। आपण प्रभू श्री रामांची पूजा करू शकता, विठ्ठलांची सुद्धा पूजा करू शकता, किंवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच असते। तर आपल्याला बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे। ही मूर्ती आपल्याला एका तामणामध्ये ठेवायची आहे। त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पाण्याने, पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे, आणि हा अभिषेक करण्या अगोदर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा धूप लावून घ्यायचा आहे। तर जरी आपल्याला तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तरी आपण तेलाचा दिवा लावायचा आहे। बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे, स्वतःच्या कपाळावरती आपल्याला हळदी कुंकाचा टिका लावायचा आहे, आणि यानंतर आपल्याला एका तामणामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, किंवा भगवान श्रीहरी विष्णू देवांची मूर्ती ठेवायची आहे। त्यांना स्वच्छ पाण्याने, पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर आता हा अभिषेक करत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे तर ओम केशवाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हे जे मंत्र आहेत तर ते आपल्याला पठण करायचे आहे। कोणत्याही मंत्राचा आपल्याला जप करत हा अभिषेक करायचा आहे। आणि यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे, आणि आपण ज्या जागेवरती ठेवतो देवघरामध्ये तिथे ठेवायचे आहे। सेपरेट सुद्धा एखाद्या पाटावरती किंवा छोट्या चौरंगावरती तुम्ही पूजा मांडू शकता। देवघरामध्ये जरी पूजली तरी सुद्धा काही हरकत नाही, पूजा केली तरी। आता मूर्तींना तुमच्याकडे जर वस्त्र असतील तर वस्त्र घालायचे आहे आपल्याला, आणि या मूर्तीला आपल्याला मुकुट घालायचा आहे। त्याचबरोबर जर आता तुमच्याकडे देवांची वस्त्र नसतील तर काय करायचं आहे, कापसाची आपल्याला गेजमाळ बनवायची आहे किंवा त्याचं वस्त्र बनवायचं आहे, आणि ते आपल्याला भगवान बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे, ते घालायचं आहे। त्यानंतर मूर्तीला आपल्याला अष्टगंध चंदन लावायचं आहे। त्याचप्रमाणे पिवळी फुलं अर्पण करायची आहे। जरी पिवळी फुलं मिळाली नाही तरी कोणतीही फुलं आपल्याला आवर्जून या दिवशी अर्पण करायची आहे। सोबतच अगरबत्ती देखील लावायची आहे। याबरोबर हे जे तुळशीचं पान आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। परंतु लक्षात घ्या की एकादशीच्या दिवशी तुळस जी आहे तर ती तोडली जात नाही, त्यामुळे आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीच ही पानं तोडून आणून ठेवायची आहे। आता शक्य झालं तर 100 घ्या, 1000 पानं आपल्याला घ्यायची आहेत, आणि जरी शक्य झालं नाही तरी सुद्धा तुम्ही जेवढी तुळशीची पानं मिळतील तेवढी घेतली तरी देखील चालेल। तर आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत। अंघोळ न करता मांसाहार करून सूर्यास्तानंतर कधीही तुळशीला स्पर्श करायचा नाही, पाने तोडायची नाही किंवा मंजिरी तोडायची नाही। त्याचप्रमाणे एकादशीचं व्रत हे तुळशी मातेचं सुद्धा असतं, त्यामुळे एकादशीच्या दिवशी सुद्धा तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला जल अर्पण केले जात नाही, आणि तुळशीची पानं, मंजिरी सुद्धा या दिवशी तोडली जात नाही। आपल्याला आदल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशीच आपल्याला तुळशीची मंजिरी, पानं ही अगोदरच्या दिवशीच तोडून घ्यायची आहे। आणि एक सांगेन इथे महत्त्वाचं, स्त्रियांनी कधीही तुळशीपत्र तोडायची नाही, मंजिरी देखील तोडायची नाही। आपल्याला एखाद्या पुरुषाकडनं तोडून घ्यायची आहे किंवा मुलांकडनं तोडून घ्यायची आहे। आपण स्त्रीने कधीही तुळस तोडायची नसते। तर बघा काय करायचं आहे, आता ही जी पानं आहेत तर ती आपल्याला 1000 पानं आपण घेतली तर आपल्याला विष्णू देवांची जी 1000 नावे आहेत तर ती नावे म्हणत ही पाने जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत। विष्णू देवांना आपण ही पाने अर्पण करू शकता, किंवा विठ्ठलांना अर्पण करू शकता, किंवा
जे भगवान बाळकृष्णांची मूर्ती आपण पूजलेली आहे त्या मूर्तीला सुद्धा आपण हे तुळशीपत्र अर्पण करू शकता, किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही स्त्री पुरुष कोणीही ही जी पानं आहेत तर ती अर्पण करू शकता। आता जरी आपल्याकडे 1000 पानं नसतील तरी आपल्याला जेवढी पानं मिळाली आहेत तेवढी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे, आणि अगदी जरी आपल्याकडे 1 पान असेल तरी सुद्धा ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। यानंतर भगवान विष्णू देवांची 1000 नावं जी आहेत तर ती नावे आपल्याला घ्यायची आहे, आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला भगवान विष्णू देवांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे। फोटो असेल तर फोटो समोर अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर आपण जो नैवेद्य ठेवतो तर त्यावरती सुद्धा आपल्याला आवर्जून एक तुळशीपत्र हे ठेवायचं आहे, कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्री हरी विष्णुदेव कोणताही नैवेद्य स्वीकारत नाही, आणि जेव्हा आपण विष्णू देवांना तुळशीपत्र अर्पण करतो त्या उपायामुळे आपल्याला आपल्या घरातील दरिद्री, गरिबी, दुःख, दारिद्र्य, संकटे जी काय असेल ती नष्ट होते। आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात वास राहतो, कारण तुळशी माता जी आहे तर ती यामध्ये सुद्धा तिच्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। तुळशीची आपण पूजा जेव्हा करतो तेव्हा माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते, म्हणून आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी, त्याचबरोबर इतर काही जर समस्या असतील तर त्या नष्ट होण्यासाठी कितीही कठीणातील कठीण परिस्थितीमधून आपण जात असू तरी सुद्धा या परिस्थितीमधून आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल, यासाठी आपल्याला हे जे तुळशीचं पान आहे तर ते आवर्जून भगवान श्री हरी विष्णू देवांना एकादशीच्या दिवशी अर्पण करायचं आहे। एकादशीची तिथी जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असते, त्यामुळे आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो आवर्जून जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे, कारण तुळशीशिवाय विष्णू देवांची पूजा जी आहे तर ती अधुरी मानली जाते। आपण कितीही विधी आणि कितीही साजरं संगीत पूजा केली आणि त्यामध्ये जर तुळशीपत्राचा आपण जर वापर केला नाही तर तुळशीपत्र जर आपण विष्णू देवांना अर्पण केलं नाही किंवा नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवलं नाही तर मात्र ही जी पूजा आहे तर या पूजेचं सेवेचं आपल्याला कोणतंही फळ मिळत नाही। त्यामुळे आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून नैवेद्यावरती सुद्धा ठेवायचं आहे आणि विष्णू देवांना सुद्धा हे अर्पण करायचं आहे। आपल्याला जेवढी तुळशीची पानं मिळतील तेवढी पानं मिळाली तर घ्या, नाही मिळाली तर तुम्ही एकच पान परत तुम्ही नाव घेऊन ते अर्पण करू शकता। आता तुम्ही ही जी पानं आहेत तर 51 घ्या, 21 घ्या, जेवढी तुम्हाला शक्य होतील तेवढी घ्या आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना अर्पण करा। दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा देवपूजा करतो त्या वेळेला ही जी अर्पण केलेली पानं आहेत तर ती पानं जी आहेत तर ती आपण खाऊ शकता, किंवा जरी ती एखाद्या झाडाखाली टाकली तरी सुद्धा चालतील, परंतु तुळस ही परत आपण धुवून नैवेद्यासाठी किंवा डबल आपण दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकतो, कारण तुळशीपत्र आणि बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही, हे परत आपण वापरू शकतो। त्यामुळे तुम्ही परत धुवून ते दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकता, नैवेद्यासाठी किंवा अर्पण करण्यासाठी, फक्त ती आपल्याला धुवून घ्यायची असते। तर बघा अशा जागेवरती आपल्याला टाकायची आहे, किंवा कुणाचेही त्यावरती पाय पडणार नाही, कुणाच्या पायाखाली येणार नाही। ही पानं या पद्धतीने आपल्याला टाकायची आहे, किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील तुम्ही ही पानं विसर्जित करू शकता। तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जया एकादशीच्या दिवशी हा छोटासा आणि अत्यंत प्रभावी उपाय सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।